चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पितृपक्ष स्पेशल आळूवड्या बनवलेल्या आहेत। आळूवडी बनवताना आपण वाफवून घेतो, अशा प्रकारे कच्ची आळूवडी तुम्ही करून पहा, खूप छान लागते, अगदी कुरकुरीत लागते। नेहमीच्या आळूवडीपेक्षाही अगदी रुचकर लागणारी ही आळूवडी कशी बनवायची हे आज आपण पाहूयात आणि अगदी झटपटही तयार होते, फारसा वेळही लागत नाही। तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण आळूवडी बनवायला सुरुवात करू। तर आळूवडी बनवण्याकरता या ठिकाणी आपण आळूची पानं घेतली आहेत। कात्रीच्या साहाय्याने पानांची देठ काढून घ्यायची आहेत आणि जमेल तितक्या शिराही कापून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी सर्व पानांच्या शिरा कापून झालेल्या आहेत आणि एका बोलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्व पानं मिठाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांकरता भिजू द्यायची आहे। तर या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, 2 चमचे मिरची पावडर घालूया, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत, अर्धा चमचा गरम मसाला घालूया, पाव चमचा जिरा पावडर घालायची आहे। पानं खाजायला नको तर त्याकरता 1 लिंबाचा रस घातलेला आहे, चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी छान भिजवून घ्यायचं आहे। हे पीठ भिजवताना आपल्याला अगदी पातळही नाही बनवायचं आणि अगदी घट्टही पीठ ठेवायचं नाहीये। तर अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। पानं आपण साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। अशा प्रकारे आपण लाटणं फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे रोल बनवताना आपल्याला त्रास होत नाही। मोठं पान हे खाली ठेवायचं आहे आणि त्यावर पिठाचा अगदी पातळ लेयर लावायचा आहे। पिठाचा जर जाड लेयर लावला तर वड्या तितक्या रुचकर लागत नाही। आणि ज्या दिशेने आपण खालचं पान ठेवलेलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्या पानालाही अशा प्रकारे पातळ लेयर लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जवळपास आपण 5 ते 6 पानं ठेवलेली आहे। प्रत्येक पान हे खालच्या पानाच्या उलट्या दिशेने ठेवायचं आहे। सर्व पानांना पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण रोल बनवायचा आहे। तर अशा प्रकारे आपण रोल बनवून घ्यायचा आहे। चाकूच्या साहाय्याने आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत। वड्या कापून घेताना आपल्याला अगदी त्या जाडही ठेवायच्या नाही आणि अगदी पातळही कापायच्या नाहीयेत। अशा प्रकारे आपण मीडियम वड्या कापून घेणार आहोत। तर आपण सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत। एका साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे, थोडं पीठ लावायचं आहे आणि अशा प्रकारे वडी आपण पॅक करून घेऊ की जेणेकरून ती तेलात घातल्यावर सुटायला नको। तर या वड्या तुम्ही करून पहा, वड्या अप्रतिम होतात। सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण रोल बनवतो तेव्हा पिठाचा अगदी पातळ लेयर लावायचा आहे। पिठाचा पातळ लेयर लावला तर आपल्या वड्या ह्या रुचकर लागतात आणि अगदी खुसखुशीत तयार होतात। पीठ जर जास्त झालं तर फक्त पीठ पीठ लागतं, आळूच्या पानाची चव ही येणार नाही। तर आपल्या सर्व वड्या ह्या बनवून तयार आहेत। आता आपण त्या तळायला घेऊयात। तर या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे। एकदा तेल गरम झालं की आपण गॅस हा मंद आचेवर आणि मध्यम आचेवर ठेवणार आहोत। आता वड्या सोडायच्या आहेत। सोडल्यानंतर 1 ते 2 मिनिटांकरता वड्यांना बिलकुल हात लावायचा नाहीये, त्यांना सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना पलटी करायचं आहे। या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे, तर मंद आचेवर मध्यम आचेवर आपण वड्या छान तळून घेणार आहोत। वड्या आपण जितक्या छान तळून घेऊ ना तितक्या त्या खुसखुशीत लागतात। ज्या प्रकारे आपण आळूवड्या नेहमी बनवतो त्यापेक्षाही अगदी कुरकुरीत ह्या वड्या लागतात। तळताना आपण त्या छान तळून घ्यायच्या आहेत।
अशा प्रकारे आपल्या कमी वेळेमध्ये न वाफवता अळूवडी ही तयार आहे। अळूवडी खूप सुंदर झालेली आहे। आपण नेहमीच तर वाफवून अळूवडी बनवतो, घाई गडबडीच्या वेळेस किंवा एरवीही तुम्ही अशा प्रकारे अळूवडी करून पहा। अळूवडी अप्रतिम लागते। तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।